नमस्कार मंडळी. तुम्ही थंबनेलला पाहिलं की आज आपण रव्यामध्ये दूध टाकून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक असा एक मिठाईचा प्रकार बनवणार आहोत, जो की तुम्ही यापूर्वी कधीच खाल्ला देखील नसेल. ही मिठाई अतिशय पौष्टिक आणि चवीला सुद्धा भन्नाट अशी बनवून तयार होते. तर मंडळी, व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा, कुठेही स्किप न करता. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. तर चला रेसिपीला लगेच आपण सुरुवात करूया. तर आपल्याला या मिठाई बनवण्यासाठी 1 वाटी रवा लागणार आहे. तर रवा तुम्ही कुठलाही घेऊ शकतात, जाड किंवा बारीक. तर आता याला आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी रवा घातलेला आहे. आता त्यानंतर त्याच वाटीने पाऊण वाटी मी साखर घातलेली आहे. तर गोडाचं प्रमाण तुम्ही नक्कीच कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे वेलची घातलेली आहे आणि आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. मिठामुळे या पदार्थाला खूप छान अशी चव येते आणि हे मिक्सरला आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता, मी अशा पद्धतीने हे मिश्रण सर्व वाटून घेतलेले आहे. त्यानंतर आता आपल्याला एका ताटामध्ये हे सर्व काढून घ्यायचं आहे. तर आता हे मिश्रण मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. तर हे पहा, तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आता त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. तर मी हे तेल कच्चंच घेतलेलं आहे, गरम वगैरे काहीच करायची गरज नाही आहे. आणि तेल घेताना शक्यतो बिना वासाचं तेल घ्या, म्हणजे ज्या तेलाला जास्त असा वास येतो तसं तेल घेऊ नका. आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळ्या रव्याला तेल आपलं लागल्या गेलं पाहिजे. तर हे पहा, आपल्याला हे अशा पद्धतीने सगळीकडे चोळून घ्यायचं आहे. तर मंडळी, ही मिठाई अतिशय पौष्टिक आहे आणि चवीला सुद्धा भन्नाट अशी लागते. आता यामध्ये मी 2 चमचे खोबऱ्याचा कीस घातलेला आहे. आता त्यानंतर याला आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता खोबरं घातल्यानंतर याला चांगलं असं आपण मिक्स करून घेणार आहोत. जर तुम्हाला खोबऱ्याऐवजी काही ड्रायफ्रुट्स घालायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही घालू शकतात, तरी सुद्धा चालेल. आता यानंतर यामध्ये थोडासा आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे. तर सोडा जास्त नका घालू, किंचितभर यामध्ये आपल्याला सोडा घालायचा आहे, जेणेकरून आपला जो होणारा पदार्थ आहे तो छान क्रंची आणि असा फुलून येईल. त्यासाठी सोडा आपल्याला घालणं गरजेचं आहे. जर आपण सोडा नाही घातला तर होणारा पदार्थ हा कडक बनेल. त्यासाठी त्यानंतर एवढ्या प्रमाणासाठी मी इथे अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे. म्हणजे आपण 1 वाटी रवा घेतला होता, पाऊण वाटी साखर घेतली होती, त्यासाठी आपल्याला अर्धी वाटी दूध लागणार आहे. तर तुम्ही कुठलंही एक मेजरमेंट इथं ठेवू शकतात. कपाने घ्यायचं असेल तरी सुद्धा चालेल किंवा ग्लासाने घ्यायचं असेल तरी सुद्धा चालेल. तुम्हाला हा पदार्थ किती बनवायचा आहे त्यानुसार याचं मेजरमेंट तुम्ही ठरवायचं आहे. पण मी जिथे हे प्रमाण सांगितलेलं आहे ना, हे प्रमाण अगदी बरोबर आहे. यामध्ये परफेक्ट अशी ही मिठाई बनून तयार होते. आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे पहा, सगळ्यात आधी आपल्याला अशा पद्धतीने याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता यानंतर यामध्ये मी 1 वाटी मैदा घातलेला आहे. तर तुम्ही इथे मैद्याऐवजी गव्हाचं पीठ सुद्धा घालू शकतात, तरी सुद्धा चालेल. आता मैदा घातल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याला यामध्ये अजून अर्धी वाटी असा मैदा लागणार आहे, म्हणजे एकूण आपल्याला 1.5 वाटी इथे मैदा लागणार आहे. तर तुम्हाला यामध्ये थोडंसं बेसन पीठ ॲड करायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकतात. त्याने सुद्धा हा पदार्थ आणखीनच टेस्टी बनेल. याला आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात, अशा पद्धतीने मी याला चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये अर्धी वाटी परत मी मैदा घातलेला आहे, म्हणजे एकूण मैदा यामध्ये 1.5 वाटी मैदा गेलेला आहे. जर तुम्हाला हे पीठ जास्तच घट्ट वाटलं किंवा कमी वाटलं तर तुम्ही थोडंसं यामध्ये दूध ॲड करू शकता किंवा थोडासा यामध्ये मैदा, नाही तर मग
बेसन पीठसुद्धा यामध्ये ॲड करू शकतात. घट्ट असा आपल्याला गोळा याचा बनवून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे अर्ध्या तासासाठी रवा फुलण्यासाठी ठेवायचा आहे. तर मंडळी अर्धा तास झालेला आहे. तर हे पहा आपलं पीठ मस्त असं बनून तयार झालेले आहे. तर कुठलीही मिठाई बनवताना माव्याचा, खव्याचा वापर हा केलाच जातो. त्याशिवाय ती बनतच नाही. जर असा तुमचा गैरसमज असेल तर तुमचाही गैरसमज आता दूर होईल. तर मंडळी एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा. कुठल्याही प्रकारचा खवा, मावा न घालता सुद्धा ही मिठाई इतकी टेस्टी बनून तयार होते की तुम्ही स्वतः आश्चर्यचकित व्हाल. तर मंडळी हे पहा अशा पद्धतीने मी इथे याला शेप दिलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याला गोल आकारात सुद्धा बनवू शकतात. तर मी इथे सिलेंडरचा आकार दिलेला आहे. तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला या प्रकारे सर्व मिठाई बनवून घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला आकार देऊ शकतात तरी सुद्धा चालेल. तर आता इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर तेल सुरुवातीला मध्यम असं गरम करायचं आहे. जास्त पण कडकडीत असं करायचं नाही. जास्त कडकडीत तुम्ही तेल गरम केलं तर काय होतं मिठाई आतूनही कच्ची राहते आणि वरून लाल होते. त्यामुळे आपल्याला हे मध्यम गॅसवरती लो टू मीडियम गॅसची फ्लेम ठेवायची आहे आणि कमी गॅसवरती ही मिठाई आपल्याला मस्त अशी छान तळून घ्यायची आहे आणि टाकल्या टाकल्या याला हलवायचं नाही आहे. 2 ते 3 मिनटं याला ठेवायचं आहे. कारण ही थोडी ओलसर असते तर ती लगेच फुटण्याची शक्यता असते. अगदी ज्या पद्धतीने आपण गुलाबजाम बनवतो ना, अगदी त्याच पद्धतीने याला छान असं तळून घ्यायचं आहे. मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा मग कुठल्या शहरातून पाहत आहेत हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा. जेणेकरून मला सुद्धा कळेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहेत आणि मी तुमचा धन्यवाद देखील करू शकेन. तर हे पहा मंडळी आपण याला छान असं कमी गॅसवरती तळून घेतलेलं आहे. या मिठाईला रंग आणि क्रॅक्ससुद्धा किती छान आलेले आहेत तुम्ही पाहू शकता. यावरूनच तुम्ही अंदाजा लावू शकतात की ही मिठाई किती क्रंची आणि क्रिस्पी अशी बनून तयार झालेली असेल. तर मंडळी आता ही दुसरी बॅचसुद्धा मी याच पद्धतीने तळून घेत आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे. कमी गॅसवरती मस्त छान अशी ही मिठाई आपल्याला तळून घ्यायची आहे. अगदी कमी वेळेमध्ये कमी साहित्यात आपण ही झटपट आणि सोप्या पद्धतीने ही मिठाई बनवू शकतो. तर ही मिठाई तुम्ही मधल्या वेळेमध्ये कधी पण बनवू शकतात. एवढी ही बनवायला सोपी आहे आणि जेवढी दिसायलाही छान दिसते ना, तेवढी चवीला सुद्धा अप्रतिम अशी बनून तयार होते. तर मंडळी तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आणि ही मिठाई तुम्ही 8 ते 10 दिवस आरामात स्टोअर करून ठेवू शकतात. अगदी प्रवासाला सुद्धा आपल्याला कुठे जायचं असेल ना, त्यावेळेला सुद्धा आपण ही बरोबर घेऊन जाऊ शकतो. अजिबात खराब होत नाही. तर मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर मंडळी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. तर मंडळी चला पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.